कोकणात पडलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंब्यावर दिसू लागलाय. आंब्यावरती स्पॉट पडल्यानं आंब्याच्या बाजारभावावर सुद्धा परिणाम झालाय. तर दुसरीकडे असलेलं ढगाळ वातावरण यामुळे आंब्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी आंब्याचं उत्पादन कमी आणि त्यात पडलेला अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडलाय. शासनाने आंबा बागायतदारांकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते. कोकणामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे सर्वाधिक फटका हा आंबा पिकाला लागला. यंदाच्या वर्षी जर पाहिलं तर जवळपास 20 ते 25% उत्पादन हे कोकणामध्ये आंबा पिकाचं झालं. अवकाळी पाऊस असेल, संमिश्र वातावरण असेल, याचा जोरदार फटका हा आंबा पिकाला लागला. तुडतुडे असतील त्या पद्धतीने कीड लागणं याचा देखील प्रादुर्भाव, किडीचा देखील प्रादुर्भाव हा या आंब्याला लागलेला आहे. त्यामुळे जो आंबा शेतकरी आहे, व्यापारी आहे, बागायतदार आहे, हा पूर्णपणे चिंतातूर झालेला आहे. हातातोंडाशी आलेलं कुठं हे उत्पन्न आहे या अवकाळी पावसामुळे आता जातंय की काय अशी देखील या ठिकाणी चिंता ही इथल्या शेतकऱ्याला लागलेली आहे. असेच शेतकरी आपल्या सोबत आहेत. काय सांगाल या अवकाळी पावसाचा फटका हा आंबा पिकाला लागताना तुझं काय एकंदरीत परिस्थिती? अवकाळी पाऊस आज 2 दिवस रत्नागिरीमध्ये पडतोय. त्याचा आंबा पिकाला भरपूर मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे, बसणार आहे. तर त्याचबरोबर कीड आणि तुडतुडा म्हणा, बुरशी म्हणा, हे आंब्यावरती येणार आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावरती आंब्यावरती तयार झालेला आंबा आहे, त्याच्यावरती डाग पडण्याची शक्यता आहे. अशामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्या शेतकरी जगू शकत नाही, बँकेचे पैसे भरू शकत नाही, आणखीन कामगारांचे पैसेसुद्धा, औषधवाल्यांचे पैसे देऊ शकत नाही. तर सरकारने ह्याच्यावरती विचार करावा. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी.